आता कोकणामधून मोठी बातमी आहे। कणकवलीमध्ये शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करणार अशी चर्चा होती। खुद्द शिवसेनेचे माजी आमदार राजन तेलींनी असा प्रस्ताव दिल्याच्या चर्चांना दुजोरा दिलेला होता। मात्र ही युती झाल्यास शिवसेनेशी संबंध तोडू असा थेट इशारा स्थानिक भाजपचे खासदार नारायण राणेंनी दिलाय। तर आमची शिवसेना ठाकरेंसोबत जाणार नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिलंय। हा निर्णय घेणं हा माझ्या एकट्याच्या हातात नाहीये। हा निर्णय माझ्या पार्टीला कळवावा लागेल आणि तसं मी पार्टीच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट मी ठिकाणी घातली। याचा पुढचा जो निर्णय आहे तो निर्णय पार्टीचे मंडळी घेतील। आज आणि उद्यापर्यंत निलेश राणे पण जिल्ह्यात आहेत, उदय सामंत पण या ठिकाणी येत आहेत। हे दोन्ही नेते उद्या आल्यानंतर ते शिंदे साहेबांशी बोलतील आणि मग काय निर्णय याच्या संदर्भातला घ्यायचा, एकंदरीत जिल्ह्यातली रणनीती याच्या संदर्भातली उद्या बैठक आहे। ही बैठक झाल्यानंतर मग ते सरकार असतील सगळ्यांना बरोबर घेऊन त्याच्यातला जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय या ठिकाणी घेतील। तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही। दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही। एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन। हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं यांचं हे ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेल। पहिली गोष्ट, शहर विकास आघाडी मला जे कळतंय की कुठच्याही पक्षाची नाही, ही सर्वपक्षीय होती असं मला कालचं चित्र म्हणजे त्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेना म्हणून। शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत, त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युबीटी वर जाते ते कुठेही शक्यता नाही। तिथं स्थानिक लेवलला कोण जर अशा घडामोडी करत असतील आणि आमच्या नावाचा उपयोग करत असतील, आपण कोणाचं तोंड धरू शकतो? बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे आता नावाचा उपयोग होतोय त्याला काय माझा पर्याय नाही। दरम्यान भाजपचे नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। केवळ सिंधुदुर्ग नाही तर सर्व राज्यात महायुतीचाच आमचा निर्णय आहे, पण विरोधी पक्षाला फायदा व्हावा अशी जर भूमिका नको असेल तर काही ठिकाणी वेगळी भूमिका वेगळ्या लढण्याची सुद्धा होऊ शकते, पण तीही अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवले या स्तरावरच होईल।